निवडणुका आल्या की बंडखोरी, बंडाळी, नाराजी, रुसवे फुगवे हे आलेच। तिकीट मिळत नाही असं दिसल्यावर तिकिटासाठी दुसऱ्या पक्षात जाणं हे तसं नवं नाही। पण तिकिटासाठी चंद्रपुरातल्या एका उमेदवारानं चक्क 4 तासात 2दा पक्षांतर करण्याची चपळाई दाखवली आहे। पाहुयात संधिसाधूपणाचा हा इरसाल नमुना। चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघातले हे आहेत सुदर्शन निमकर। तिकिटासाठी त्यांनी केलेली ही चपळाई ऐका। निवडून आले काँग्रेसच्या तिकिटावर, पण यावेळी उमेदवारी नाकारल्यानं गेले राष्ट्रवादीत। आघाडी असताना राजुरा होतं काँग्रेसच्या वाट्याला। अगदी काल परवापर्यंत आग्रह धरूनही राजुरा राष्ट्रवादीच्या वाट्याला येत नाही म्हटल्यावर निमकरांनी शिवसेनेशी संधान साधलं। गुरुवारी रीतसर शिवबंधनही हाताला बांधून घेतलं। मात्र काही तासात आघाडी तुटली आणि राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं निमकर शिवबंधन तोडत राष्ट्रवादीत परतले। अवघ्या 4 तासात त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेना आणि परत राष्ट्रवादी असा प्रवास केला। काँग्रेसच्या विरोधात जेव्हा निवडणूक लढवायची होती तर आम्हाला एक महायुतीच्या माध्यमातून एक सक्षम उमेदवार म्हणून आमच्याकडे पाहिलं जात होतं। त्या माध्यमातून आम्ही त्यांना होकार दिला होता। परंतु जेव्हा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती ही आघाडी तुटली, महायुतीची आघाडी फुटली आणि म्हणून आमच्या पक्षांनी आम्हाला उमेदवारी दिली। निमकरांची ही चपळाई त्यांच्या विरोधकांनाही थक्क करून गेली। एनसीपीचे मत आम्हाला मिळण्याची शक्यता कमी होती आणि एनसीपीचा नेताच चालला गेला शिवसेनेत। काल तुम्ही पाहिलं नाही त्याचं शिवबंधन, त्यांना शिवबंधन बांधलं आणि युती तुटली। परत राष्ट्रवादीमध्ये आले, पुन्हा आले। आघाडी आणि महायुतीचा काडीमोड झाल्यामुळे राज्यात गेली 2 दिवस उमेदवारांचा अक्षरशः पोळा फुटला होता। मिळेल तिथून उमेदवार आणि उमेदवारी मिळवायची हा एकच चंग सर्वांनी बांधला होता। सर्वच पक्ष एबी फॉर्म दारात घेऊन उभे होते। कसली निष्ठान, कसल्या शपथा। राजकीय बाजाराचा सर्वोत्तम नमुना उभ्या महाराष्ट्रानं अनुभवला आणि त्यात कडी केली ती राजुरा क्षेत्रानं, हे मात्र नक्की। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।